मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज ना आपण जे शिकणार आहोत हे बघा ओव्हन रोजचा प्रकार आहे। ओव्हन रोज आहे ना, हे बघा तुमच्या ब्लाउजला वगैरे खूप छान दिसतं बघा। आपण जे पहिले स्टेप शिकलो होतो एम्ब्रॉयडरीमध्ये, तर ते एक रोजचाच प्रकार होता, पण त्याच्यामध्ये आपण मध्यभागी गाठी टाकल्या होत्या। तो साईड म्हणजे साईडनी जी आपण स्टिच आहे तीच आपण आता ओव्हन रोजमध्ये वापरणार आहे। आणि एक बुलियन रोज आहेत। तर आपण बघा, जसा आपला टाइम मॅनेज झाला ना तसा आपण घेऊया, कारण कसा व्हिडिओ खूप जर लेंदी गेला तर तुम्हाला पण तुम्ही पण स्किप करत बघत चलता आणि तुम्हाला जे शिकायचं असतं ते सुटून जातं बघा। तर आज आपण जे घेणार आहे ओव्हन रोज घेणार आहे। मग जर आपल्याला टाइम जर मॅनेज झाला तर आपण बुलियन रोज पण घेऊया, कारण काय आहे माहिती आहे का, खूप जर लेंदी घेतलं तर मग तुम्ही बोर होता आणि तुम्ही व्यवस्थित करत नाही। तर त्यामुळे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं की तुम्ही कमेंट वगैरे करा, पण कोणाचीच कमेंट वगैरे आली नाही। त्यासाठी मग शिकवणार पण काय, तर आज आपण थोडंसं न्यू शिकवणार आहे। तर आज मी तुम्हाला बुलियन रोज शिकवते, आणि जर टाइम जर मॅनेज झाला तर आपण ओव्हन रोज आणि बुलियन रोज असे दोन प्रकार आहे बघा फुलांची, ओव्हन रोज आणि बुलियन रोज। चला मग आता आपण आपल्या वर्क कामाला सुरुवात करूया। तर आपण आता जो ओव्हन रोजसाठी धागा वापरणार आहे हा आपला साधा रिलीचाच धागा आहे, कारण हे ना सिल्क थ्रेडनी पण करता येतं, पण सिल्क थ्रेडचा धागा फार नाजूक असतो आणि त्यांची गुंतागुंत पटकन होते। पण तुम्हाला जोपर्यंत हात बसत नाही तोपर्यंत तुम्ही साधाच रीलचा धागा वापरा, कारण काय आहे तो शिवायला म्हणजे आपला स्टिच करण्यासाठी मोकळा होतो पटकन, आणि मजबूती पण असते त्याच्यामध्ये, सारखा पटकन तुटत नाही, आणि सिल्क थ्रेडचा धागा हा नाजूक असतो। तर त्यामुळे आपण आता जर आपल्या साध्या रीलचा धागा वापरला, जे आपण शिवणकामाला रील यूज करतो, तर तो धागा जर आपण 3-4 पदर ओवला तर तो पण छान जाड होतो बघा। तर चला मग आता आपण तेवढं वर्क करून घेऊया। हे जे शिकलो हे आपण फर्स्ट डे शिकलो, त्याच्यानंतर आपण सेकंड डेला हे शिकलो। याचे मी डिटेलची व्हिडिओ पूर्ण हे कसं केलेलं आहे, काय केलेलं आहे याचा व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत। याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। आज जे आपण शिकणार आहे ना, हा ओव्हन रोजचा प्रकार आहे, ओव्हन रोज। बघा आता आपण इथे काय करणार आहे, गुलाब जे आहे ना, गुलाब आपण 2 प्रकार शिकणार आहे। गुलाब 2 प्रकारचे, एक आहे आपलं ओव्हन आणि दुसरा आहे आपला बुलियन। तर आपण हे जे ओव्हन गुलाब आहे ना हे आज शिकणार आहे। तर त्याच्यासाठी बघा आपल्याला इथे काय करायचं आहे, एक छोटंसं राऊंड करायचं आहे। तर राऊंड कशाने करायचं, तर हे बघा आता आपण आज जे शिकणार आहे हे ओव्हन गुलाबचा प्रकार आहे। तर हे बघा आपण काय केलं, एक 5 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे आणि आपण याला आहे ना असा राऊंड मारून घेतलेला आहे बघा। हे बघा आता हा गोल राऊंड मारलेला आहे। तर आपण इथे काय करणार, 1 2 3 4 आणि 5। तर हे बघा ही 1 2 3 ही 4 आणि ही 5, अशा ह्या 5 लाईन आपण करून घेतलेल्या आहे। आता आपण काय करणार आहे, आता पिंक कलरचा धागा आपण वापरणार आहे। तर धागा आहे ना, आपण काय करायचं, 2 ते 4 पदरी घ्यायचा। म्हणजे मी तुम्हाला काल या पानामध्ये शिकवलं होतं की आपण धागा कसा वापरलेला आहे, तर तसाच आपण आता हा धागा पण तयार करून घेणार आहे। हे बघा 2 पदर आहे, हे मोठी मी सुई घेतलेली आहे। हे बघा काय होतं, हे बघा म्हणजे हे असे 4 पदर तयार होतात।
हे बघा, याला आता अशी गाठ मारून घ्यायची आपण. हे बघा, या अशी गाठ मारली ना याला, हे बघा की याला काय करायचं आता तुम्हाला, हे बघा, हे बघा असं करायचं. असं केलं की याला इकडनं टाकायचं. इकडनं टाकलं की परत याला इथून बघा असं टाकून घ्यायचं. मग याला परत इकडनं असं टाकून घ्यायचं. बरोबर या मध्यभागी टाकायचं बघा. त्याच्यानंतर पूर्ण याच्यातनं टाकून घ्यायचं बघा. हे बघा, हा 2 नंबरचा बरोबर असं मध्यभागी याला असं करून घ्यायचं. आता एक लक्षात ठेवायचं की जर समजा आता आपण धागा इथे काढला मध्यभागी की या 1 मधून धागा आपला टाकून घ्यायचा. 1 मधून धागा टाकला की बघा दुसरं सोडायचं 2 नंबरचं की 3 नंबरमधून, 4 नंबरचं सोडलं की 5 नंबरमधनं असा काढून घ्यायचा. हे बघा, आता 5 नंबरमधनं आपण काढला की आता 2 नंबरमध्ये टाकायचा. हे बघा, 1 नंबरचं सोडून द्यायचं. मग 3 नंबरचं सोडलं की 4 नंबर, 4 नंबरचं सोडलं. आता आपण हे बघा, हे 4 नंबरमधला टाकला की 5 नंबरचं सोडून द्यायचं. 1 नंबर परत, म्हणजे एका वेळेस एक लाईन सोडून दुसऱ्या वेळेस ज्या लाईनमध्ये आपण सुरुवातीला टाकलं ती लाईन सोडायची. आता बघा, ह्या 1 मध्ये टाकलं की 3 मध्ये टाकायचं की 5 मध्ये टाकायचं. हां, माझा 5 मध्ये टाकलं ना आपण. आता आपण काय करणार आहे, 1 सोडून देऊ, 2 मध्ये टाकू. पूर्ण आपल्याला हा सर्कल तसाच तयार करून घ्यायचा आहे. चार मध्ये टाकलं आपण आणि 1 मध्ये टाकलं. आता आपण काय करणार आहे, 3 मध्ये टाकणार आहे. बघा, 3 मधनं काढलं की 5 मध्ये टाकणार. 5 मधनं काढलं की हे बघा 2 मध्ये टाकणार. 2 मधनं काढलं की 4 मध्ये टाकणार. 4 मधनं काढलं की आता 1 मध्ये टाकणार. हा सर्कल आपण पूर्ण असाच करून घेणार आहे. यालाच म्हणतात ओव्हन रोज. तुम्ही पूर्ण फुल झालं की तुमच्या लक्षात येईल. आता 3 मधून काढलं ना आपण की 5 मध्ये टाकायचं. 5 मध्ये काढलं की 2 मध्ये, म्हणजे बघा बे एक बे बे 2 4, बरोबर ना. 2 मधून डायरेक्ट 4. एकदा सम एकदा विषम अशा संख्या लक्षात ठेवा, नाही तर 4 परत आता 1, आता विषम 3 झालं की 5 झालं ना की आता 5 झालं की किती, परत 2 झालं. आता आपण हा सर्व राऊंड आहे ना अशा पद्धतीने पूर्ण करून घेऊया.
तुम्हाला एकदा पूर्ण असा थोडासा राऊंड झाला की परत तुम्हाला मी दाखवते एकदा. डुगू याचं हे दे रे चालू करून. फ्लॅश कर बरं. चल काय झालं? हां हो ना सृष्टी ये डुगू फ्लॅश कर बरं याचं. हे ब्लर दिसतंय. हो ना म्हणूनच त्याला फ्लॅश कर म्हटलं. फोटो फ्लॅशचं काही नाही दिसतं ब्लर येते. खाली काढतात. हे बघा हे आहे आपलं ओव्हन रोज. आता बघा एक आहे, एकमधून आपण डायरेक्ट 3मध्ये आणि 3मधून आपण डायरेक्ट 5मध्ये, 5मधून डायरेक्ट 2मध्ये, 2मधून बघा 4मध्ये, 4मधून परत 1मध्ये. आता आपला इथे धागा सुटलेला आहे तर आपण काय करणार आहे, खाली टाकून याला गाठ मारून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपलं हे फूल किती सुंदर दिसत आहे. ओढू अजिबात. हां 1मधून 3मध्ये धागा सैल, 3मधून 5मध्ये धागा सैल, 5मधून हे 2मध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हां बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका नवनवीन अपडेटसाठी. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अजून नवीन काहीतरी शिकणार आहोत. धन्यवाद.